तर नमस्कार सगळ्यांना. आज आहे आमचा सेकंड ब्लॉग. तू पण बोल नमस्कार. आज आहे आमचा सेकंड ब्लॉग. नमस्कार सगळ्यांना. हा. तर आज आहे संडेचा दिवस आणि थोडा स्लो चाललाय दिवस. आम्ही जरा ब्लॉग काय शूट करायचा ते बघतोय. तर आम्ही थोडस बाहेर चाललोय. बाहेर चाललोय. आमचा प्लॅन ठरवला नाही आतापर्यंत. आम्ही असंच चाललोय, बाहेर निघालोय. असं जात जात बघू कुठेतरी आमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन ठरतं, पुढे जायचं आहे. ठीक आहे. ऍक्च्युली आम्ही आधी DIY ठरवलं आणि जे ठाण्यात राहतात त्यांना उपवन माहित असेल तर आम्ही विचार करतोय तिथे थोडासा राऊंड मारून येऊ. ऍक्च्युली आम्हाला तिथे असं बसून चहा वगैरे प्यायला खूप आवडतं. हो, मस्त आम्ही आवडतं. लग्नाच्या आधी आमचा तो फिक्स स्पॉट असायचा. रोज संध्याकाळी आम्ही तिकडे जाऊन हा, ऑफिस वरून यायचा, मला पिक करायचा आणि मग आम्ही तिथे जाऊन नेहमी चहा प्यायचो. चहा आणि बिस्किट खायचे. बिस्किट म्हणजे जे काय असेल ते चहा सोबत. तर आज आम्ही विचार करतो जरा मेमरी रिक्रिएट करू. थोडस तिथे जाऊन राऊंड मारू आणि DIY मध्ये जाऊ. जर काय भेटलं तर घरासाठी स्पेशली DIY म्हणजे तिकडे सर्व छोटे छोटे गोष्टी भेटतात जे मला तिकडे आवडतं जायला. तिकडं स्क्रू ड्रायव्हर, स्क्रू, पकड, म्हणजे तुला माहित नाही पण मेन्सचा आम्ही मेनचा ना तिकडे स्पॉट असतो. तिकडे बघ मी दिसतच नाही. आम्ही मेनचा तिकडे एक स्पॉट असतो DIY मध्ये जिकडं सर्व इन्स्ट्रुमेंट भेटतात. जे मेन त्या कॅटेगरी मध्ये येतात ते खाली कमेंट करा. ठीक आहे, मी तर त्या कॅटेगरी मध्ये आहे. DIY मध्ये सेक्शन मी डायरेक्ट राईट मारतो आणि डायरेक्ट ते पकडतो. काय आणि आज माझी स्क्रू एनर्जी ड्रायव्हर आहे कारण की आय नो गर्ल्स प्रॉब्लेम्स but she is so strong. आणि आज आम्ही फर्स्ट व्लॉग अपलोड केलाय, तो प्लीज तुम्ही बघा. आणि आता जस्ट आम्ही दुपारी व्लॉग अपलोड केला आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. तर आतापर्यंत भरपूर व्ह्यूज आलेत आणि जे पण आम्हाला प्रेम देत आहेत, जे पण ब्लॉग पूर्ण बघतायत त्यांना खूप 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 धन्यवाद. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, ब्लॉग बघण्यासोबत आणि फॅमिली सोबत बघा. ठीक आहे, एकदम फॅमिली वाली ब्लॉग आहे ते. ठीक आहे, तुम्ही फॅमिली सोबत बघू शकता. कमेंट पण करा ब्लॉग मध्ये, काय असेल तुम्हाला काही सजेशन वगैरे असतील जसं आम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बोललोय. प्लीज कमेंट करा, आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतायत ब्लॉग आणि आम्ही कंटिन्यू ठेवू. चला भेटूया बाहेर. येस, अजून थांबायचं, जाऊया. कुठं आलो आपण ओपनला आलोय. चहा प्यायला आलो. मग आमची स्पॉट आहे. आमचा स्पॉट दाखवतो मला. हा आमचा स्पॉट होता. आम्ही तेच बसायचो चहा प्यायला आणि लग्नाच्या आधी येऊन आम्ही बसायचो आणि मग लग्नाबद्दल डिस्कशन करायचो की कसं करायचं, बजेट ठरवायचो. म्हणजे फोनवर बोलण्यापेक्षा, मेसेजवर बोलण्यापेक्षा ते बरं होतं ना की समोर बसून ते डिस्कशन करायचं. ते इथे थोडं पीसफुल वाटायचं आम्हाला. आणि आजचा पण दिवस खूप मस्त आहे ना, तुमचा हवा वगैरे सुटली, गरम नाही हे बघा. म्हणजे ते सोडतात, गरम नाही होते. मी ऑलरेडी चहा घेतली है त्याला. मी पण चहा घेतली. दिस इज आवर फेवरेट स्पॉट मोमेंट ऑल्सो. यहाँ हमने झगड़ा भी किया है, प्यार भी किया है, मोमेंट भी शेअर करी है, सब चीजें यहीं बैठ के की है. म्हणजे आमचं भांडण पण व्हायचं आणि भांडण पण आमचं इथे सॉर्ट व्हायचं. आणि भरपूर दिवस झाले आम्ही इथे आलो नव्हतो, त्यामुळे आम्ही आज आलो. आणि इथे उपनला ना बरंच काही चेंज झालं. इथे खूप काय बोलतात त्याला, असं खूप छोटे छोटे स्टॉल्स आले तिथे. म्हणजे ज्वेलरी, म्हणजे स्मॉल बिझनेस असतात ना ते, ज्वेलरी, खाणं पिणं वगैरे. आम्ही ना मग चहा वगैरे पिऊन झाला की आम्ही तिथे एक राऊंड मारणार आहे. मग तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही की कसं आहे. तर ज्यांना परचेस वगैरे करायचं ना ते येऊ शकतात. बस नहीं का जहाँ पे देखो खाने का मन करता है मेरे को भाई. व्लॉग बना रही है, तुझे हर जगह खाने का कंट्रोल होतच ना भाई खायला. माहिती का, अभी इधर आया म्हणजे त्याला आता घरून सकाळी सकाळी उठल्यावर मला बोलतो तू मॅगी खाशील का. सकाळी उठल्यावर मॅगी कोण खातं यार. 4 वाजता ना. 4 वाजता नाही रे, नंतर तू उठलास ना सकाळी. हा उठला 7 वाजता काहीतरी आणि मी जागीच होती कारण की मला झोप नव्हती येत, माझं पोट दुखत होतं त्यामुळे. आणि मला म्हणतो उठल्या उठल्या मॅगी खाशील का. म्हटलं हे काय माणूस आहे. मी बनवला असता मॅगी ना, तू पण खाल्ला असता म्हणे, मी पण खाल्ला, पण तू माझा विचार केलाच नाहीये. मी नसती खाल्ली. आणि याचं एक कसं असतं माहितीये का, मी आता ह्यांनी मला विचारलं ना चकली खाशील का, तर मी नाही बोलली. याला खायची आहे पण मी नाही बोलली म्हणून हा स्वतः पण नाही घेणार. म्हणजे याचं आहे की मी पण, मला खायचं नसेल ना तरी मी जबरदस्ती खावं याच्यामुळे असं असतं कुठे. भाई लगता है ना बहुत यार. यू शुड नो ना. मैं तू ले और तू खा ना.
ये शूट ना कि मैं मांग रहा था इससे तो बोल आ गया त्यांनी चांगलं काम केलं आपल्या तोंडावर लाईट मार दिया हाँ बंद केली. अरे तुला भूक लागली तर तू खायचं, मी का खाऊ? नाही ना असं असतं आपण मला लग्न केलं इच्छा ना नस- आपण शपथ घेतली पण ना दोघांचे पोट वेगवेगळे आहेत. 4 फेऱ्या मारताना आपण शपथ घेतली चार चार सॉरी फेऱ्या. 7 तीन सुटलं 7 फेरे मारताना अरे फेऱ्या. 3 वचन सात- विसरला, फक्त 7 4 फेरे ठेवले मारताना आम्ही सोबत. वचन घेतलेले की जे पण करणार आम्ही हे दोन्ही एक मिळून करणार गॉड. तर नाही करणार म्हणून याला विचारतो आधी खायच्या आधी की बाई तू खाणार का नाही खाणार नाही म्हणून मी नाही खात जॉन आणि म्हणून हा पण नाही खात. हा ना मी एकटा काय करून खाणार मी माहिती एकटा कधी चाय पण नाही बनवत माझ्यासाठी चाय पण हा. नाही बनवत मी त्याला असं विचारलं ना काय खायचंय, तू खायगी, तू पिएगी. अरे जी गोष्ट ही खाणार ना तेच गोष्ट मी तो खाणार आहे पण जे गोष्ट मी खाणार आहे ते ती मी गोष्ट नाही ती नाही खाणार. खाणार जाऊ दे, चला आपण आता स्टॉल बघूया. आणि आज काय खायचं नाहीये, घरी जायचं आता. बघूया पुलाव पण टाकणार नाही आम्ही मॅडम बघा आता काहीतरी इकडं बघते घ्यायला मंगळसूत्र बघते कसं वाटतं मस्त दिसतं ते पाठचा माणूस कसा बघतं मस्त चांगलं दिसतं घाल ना पुन्हा ते मस्त दिसतं चांगलं आहे वाटतं कुठलं कंपनी एक मस्त दिसतंय बघ गाईज यू कॅन सी ना तिच्याकडे खूप मस्त कलेक्शन होतं आणि सगळं कलेक्शन ना अँटी टार्निश्डमध्ये होतं. म्हणजे सुंदर असे कानातले होते, रिंग्स, ब्रेसलेट होते तिच्याकडे, प्लस ह्या चेन्स, नेकपीस होते आणि सुंदर असं अँटिक वॉचेस असतात ना त्या टाईपमध्ये तिच्याकडे वॉचेस पण अवेलेबल होते. आणि सगळं एकदम ना रिजनेबल रेंजमध्ये होतं. म्हणजे जे कानातले वगैरे आहेत ते 100 रुपीजपासून स्टार्ट होते. परत जे नेकपीस आहेत ते पण 450-400च्या रेंजमध्ये होते. तर तिचं पेज मी नक्की मेन्शन करेल कॅप्शनमध्ये आणि तुम्ही जर व्हिडिओ माझा दाखवताय तर तुम्हाला एक्स्ट्रा 5% ऑफ पण मिळेल, तर नक्की चेकआउट करा. It's also good. घेते मी. घेते कितीला ते 100 रुपीज. ठीक. मी हे इयरिंग्स आणि एक रिंग घेतली आहे. हे असं कुर्त्यावर वगैरे घालायला. आणि हे 2 घेते मी, सिल्वर आणि गोल्ड. तर आम्ही आता इथे आलोय थोडीशी शॉपिंग वगैरे करून. आणि जे ठाण्यात राहतात ना त्यांना हे ओपनचं मस्त लेक बनवलंय माहित यार. असेल. लय हा. मोठा बनवलाय बघा ना आणि तुम्हाला एक गोष्ट तुम्ही दाखवतो फक्त ना आम्ही. बघत राहणार हा का एवढा मोठा बनवला ना फक्त असं वाटतं की फक्त थांबा, बॅक कॅमेरा करून विठ्ठल दाखवतो. थांबा. माऊलीला बघत राहा हे बघा, लय मस्त बनवलंय तुम्ही इतकं सुंदर आहे ना. एक नंबर वाटतंय असं वाटतं इकडे बघत राहावं आणि त्याच्यासमोरच. असं एकदम ब्रीथ टेकिंग व्ह्यू आहे आणि खूप असं पीसफुल वाटतं त्यांच्याकडे बघून. सुपर खूप छान वाटतं. एखाद्या सरकारने जे बनवलं इकडे ना मस्त बनवलं फक्त मेंटेन करायला पाहिजे बस ऍक्च्युली मेंटेन केलं ना मग सर्व चांगलं आहे एक नंबर बनवला म्हणजे मानायला पाहिजे हा. ठाण्यात आतापर्यंत ते झालंय ठाण्यात- मेंटेन. बघू आता पुढे. ठाण्यात सर्वात सुंदर स्टॅच्यू किंवा स्पॉट असेल तर उपवन आणि उपवन मध्ये ही स्पॉट पांडुरंग. चांगली आहे पांडुरंगाची पांडुरंगाची मूर्ती आहे. आणि मी म्हणजे एवढं पॉझिटिव्ह वाटतं इकडे आम्ही दरवर्षी म्हणजे लग्न होण्याच्या आधी आम्ही फॅमिली दरवर्षी आम्ही पंढरपूरला जायचो. तर पंढरपूर एक असं ठिकाण आहे ना, जेव्हा तुम्ही सकाळ सकाळ त्या मंदिराच्या इकडे जाता ना, पॉझिटिव्ह यू विल आहे गेट मतलब एकदम पीसफुल वाईब तुम्हाला मिळतील, जे तुम्ही कधीच एक्सपिरियन्स केले नसेल. म्हणजे तिथे खूप अशी शांतता, आजूबाजूला हो. चंदनाचा सुगंध आणि त्या चंदनाच्या सुगंधामध्येच तुम्ही इतके मग्न होता ना की तुम्हाला आजूबाजूचं सगळं पीसफुल वाटतं. मस्त वाटतं एकदम आणि समोर चंद्रभागा, अजून काय पाहिजे. एकदम खूप खूप सुंदर पंढरपूर आहे. आपण आता गेलो नाही आपण आता पुढे आम्ही जेजुरी अजून गेलेलो. पंढरपूर गेलो नाहीये. मला ह्याला घेऊन जायचंय पंढरपूर. आपण must कुठे गेलेलो visit. आता आपण कुठे गेलेलो आपण तुळजापूर आणि अक्कलकोट गेलेलो. जेजुरीला गेलेलो बरोबर हा, आणि जेजुरी. तर पंढरपूर पण मस्ट विजिट आहे. मला प्रचंड आवडतं तिकडे जायला.
बुक पाहिजे असेल ना बुक, जो बुक पढ़ने में त्यांना पुस्तकं वाचायला चांगलं वाटतं, मग ते कॅन कम हिअर अँड सी द कलेक्शन गाइज. दे हॅव मल्टिपल कलेक्शन्स. मराठी से लेके हिंदी, हिंदी से लेके इंग्लिश, एव्हरी लँग्वेज यू विल गेट हिअर. तिकडं पण जरा 2-3 शेल्फ आहे, त्या साईडला आणि त्या साईडला आहे. त्या पुढच्या साईडला पण आहे, 4 रो इकडे ठेवले. हा कुठले? दिस इज इंग्लिश सेक्शन. एक बुक 200ला, 3 बुक्स 500 रुपयाला. तर ऍक्च्युली मी आता हे एक बुक घेतलंय, हे एकच घेतला शेवटी, एकच घेतलंय. असं नाही घेतलं. हे माझ्या ऍक्च्युली एका फ्रेंडने सजेस्ट केलंय आणि सध्या ना मी श्रीमंत होण्याचे नाव सांग ना, श्रीमंत होण्याचे शास्त्र. हे मराठीमध्ये आम्हाला ऍक्च्युली इंग्लिश मध्ये भेटलं नाही तर सायंटिफिक हाऊ टू बिकम रिच, ऐसा कुछ तो नाम है इसका एक- इंग्लिश में. सायंटिफिक हाऊ टू द सायन्स सायन्स ऑफ गेटिंग रिच. तर ना ऍक्च्युली माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं, आम्हाला ह्याच्यामध्ये इंग्लिश वाला मिळालं नाही तर मी मराठीवाला घेतलंय. आणि पैसे आता खूप मी रिच होणार तर तू पण रिच होणार. तर मी सध्या ना मॅनिफेस्टेशन मध्ये खूप रिसर्च करते आणि बिलीव्ह करते आणि मी ह्याला पण शिकवते की कसं मॅनिफेस्ट वगैरे करायचं. ऍक्च्युली मला जे माझं विजन बोर्ड आहे ते वर्षाच्या सुरुवातीला बनवायचं होतं, पण ते मी तेव्हा नाही बनवलं आणि मी ते आता मी आज विजन बोर्ड मी सकाळी बनवलं. ऍक्च्युली इट्स नेव्हर टू लेट. तर आणि विजन बोर्ड हे एका दिवसाचं पण असू शकतं, एका महिन्याचं असू शकतं किंवा वर्षाचं किंवा तुमच्या पूर्ण एंटायर लाईफचं, किंवा तुमच्या पूर्ण एंटायर लाईफचं पण असू शकतं की किंवा तुमचं एकट्याचं पण, म्हणजे ज्यांच्यासोबत कोण नसेल विजन साठी त्यांच्या एकट्याचं पण असू शकतं विजन. तर ऍक्च्युली व्हिज्युअलायझेशन आणि मॅनिफेस्टेशन दोघं पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मी सध्या त्या गोष्टीवर खूप बिलीव्ह करते आणि हे मी ते मॅनिफेस्टेशन मी तेव्हापासून करत होती जेव्हा मला तो वर्ड पण माहित नव्हता, जेव्हा मी जस्ट करिअरची स्टार्टिंग केलेली आणि म्हणजे तेव्हा मी ते मॅनिफेस्ट करायची फॉर द एअर होस्टेस थिंग. आणि तेव्हा मला एअर होस्टेसचा जॉब लागला होता, म्हणजे खूप मेहनतीने लागला होता, पण लागला होता. सी मॅनिफेस्टेशन वर्क्स. तर मी ह्याला पण शिकवते कसं मॅनिफेस्ट. ह्याने अजून विजन बोर्ड तयार केला नाहीये त्याचं. खूप आळशी आहे ऍक्च्युली. माझे विषय ना खूप लय मोठे नाही म्हणजे असं विचार करतो, अरे यार हे होणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, असा विचार करतो निगेटिव्ह. आणि मॅनिफेस्टेशन तुझं कधीच वर्क करत नाही जेव्हा तुमच्या मनात 1% पण 0.1% पण जेव्हा डाऊट असतो किंवा शंका असते ना तुमच्या स्वतःला घेऊन, तर तुमचं मॅनिफेस्टेशन काम करणार नाही. मोटिवेशनल ब्लॉग आहे, हे तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती भेटणार आहे, आमच्या डेली ब्लॉगवर नाही भेटणार आहे. का एकच आपलं चॅनल आहे? अच्छा, मला वाटतं की ते मोटिवेशनल ब्लॉग. अरे मी सांगते म्हणजे जे आपण करतोय, जे आपण करतोय ते लोकांनी पण केलं पाहिजे. आय मीन म्हणजे ज्यांना बिलीव्ह आहे त्यांनी केलं पाहिजे आणि याच्यामध्ये काही हार्म नाहीये. यू जस्ट हॅव टू थिंक पॉझिटिव्ह, दॅट्स इट. आणि मी आज उर्मिला जी मराठी क्रिएटर आहे तिचे व्हिडिओ बघितले. परत लोकमत भक्तीवर मी थोडे रील्स स्क्रोल करत होती, त्याच्यामध्ये पण मॅनिफेस्टेशनचे रील्स होते. तर ह्याला बिलीव्ह नाहीये पण मला खूप बिलीव्ह आहे. तर याला सगळं ते बकवास वाटतं, पण मला माहितीये की इट वर्क्स. तर तुम्ही पण स्टार्ट करा मॅनिफेस्ट करायला आणि तू पण स्टार्ट कर. तुम्ही विजन बोर्ड बनवा तुमचं. तू स्वतः बनव आधी. मी बनवलंय, मग दाखवतो मी. नाही मला बनव, दाखवणार दाखव. नाही. नाही, दाखवणार नाही. मोबाईल पण तुम्हाला जर माझं बघायचं असेल तर प्लीज कमेंट करा, मी दाखवेन. असा पण दाखवतो. दाखवतात विजन बोर्ड. हा ठीक आहे, मग मला मी पण दाखवतो. माझ्या विजन सिक्रेट. बोर्ड एक विजन बोर्ड चांगलं आहे. इट्स नथिंग एक बोर्ड सिक्रेट. चांगलं आहे. आम्ही ठीक आहे. दाखवू शकतो. नक्की मॅनिफेस्ट करा, गोष्टी खऱ्या होतात. झालं ना? आम्ही ऍक्च्युली डिरेक्टली घरी आलो. आम्ही बाहेर जास्त काही शूट नाही केलं कारण की माझी फ्लाईट आहे आणि मला झोपायचं आहे लवकर. ज्यांना एव्हिएशनची लाईफ माहितीये, म्हणजे रात्री मला 1 वाजता उठायचंय आणि मला 2ला निघायचंय कारण की मला 3ला तिथे रिपोर्ट करायचंय एअरपोर्टवर. तर त्यामुळे मला लवकर झोपायचं आणि ऑलरेडी आता 11:15 होते. तर आम्ही आता पटापट खाऊ. आणि आम्ही काय आणलं माहितीये, हे मामलेदारची मिसळ, जे ठाण्यात राहतात त्यांना माहितीये की किती फेमस आहे. मी ही रात्र असू दे, दिवस असू दे, दुपार असू दे, मी खाऊ शकते एनी टाइम. तर आम्ही तयार करतोय आणि मला खूप भूक लागली. फूड नाव. आता तो बोलणार नाही, तो फक्त खाण्यावर लक्ष देईल. आता खाण्याला लक्ष द्यायचं. मिसळ मी बनवते.
माझं पण टेम्पटिंग वाटते, एकदम टेम्पटिंग. मला खूप भूक लागली. माझा पण सेमच आहे. तर आम्ही आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय. तर तुम्हाला जर हा पण ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आम्ही असंच नवीन नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी. आणि बायकोचा तुम्ही ऐका पण, ठीक आहे, कारण का असं काय घडलं आज माझ्यासोबत जे मी ह्याचं ऐकलं नाही. हा नक्की नेहमी सांगा. असं आता काय घडलं ते तुम्ही पण मग सांग. तुम्ही ना आता नका. ठीक आहे, आम्ही नेक्स्ट ब्लॉग Next मध्ये ला सांगू की सांगू नक्की काय घडलं. suspense. पण काय आहे त्याला म्हणण्याचा अर्थ असा की तुमच्या बायकोचं तुम्ही नेहमी ऐका. ऐका, स्वतःची तुम्ही ना करू, म्हटलं का. चला, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. भेटूया पुढच्या धन्यवाद. ब्लॉग मध्ये. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, हे ऑलरेडी बोलली आहे. कमेंट करा आणि आपलं ते सेम स्लोगन असेल. जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल मग तुम्ही शेअर करा. जर तुम्हाला काही याच्यामध्ये वाईट वाटलं असेल नाही, तर जर तुम्हाला चांगलं वाटलं तर दुसऱ्यांना सांगा. सांगा, वाईट वाटलं तर आम्हाला सांगा. आम्हाला सांगा, कमेंट करा खाली. चला, Bye. गुड नाईट.